पंढरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। आज आपल्या समोर सनातन काल आज आणि उद्या असं साधारण आपल्या या चातुर्मासानिमित्त श्रावणातल्या या प्रयोजनाने आपण आज इथे सगळे जमलेले आहोत। पाऊण तास एकदम शांत चित्ताने नितीन त्यांचं बोलणं ऐकत होतो आणि ते अजून पुढे 10, 15, 20 मिनिटं चालावं अशी अपेक्षा होती, पण त्यांनी आपल्या वेळेचं बंधन जसं, कारण आपल्याकडे मार्गदर्शक असे आहेत की काही गोष्टींचं आपल्याला भान ठेवूनच त्याप्रमाणे वागायला लागेल। आणि जो सनातन हा विषय त्यांनी मांडला त्याच्यामध्ये अजो नित्य शाश्वतोयम पुराण असा काय आहे, तो सनातन म्हणजे अज, नित्य आणि शाश्वत। म्हणजे खूप आपण साधारण सनातन म्हणजे खूप जुना असा साधारण अर्थ लावतो, तसा तो नसून जर सनातन काल आज आणि उद्या हा नित्यच राहणार आहे मग बदलतंय काय? आपण जर त्याच्या बदलाविषयी चर्चा करणार आहोत तर ते सत्य तिथेच आहे, फक्त आजूबाजूची परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलते, आपण त्याच्याप्रमाणे बदलतो, पण परब्रह्म जे आहे ते तसंच आहे। मग जर वेद तेव्हापासून जसे आहे तसेच आताही वेद आहे, फक्त युग बदलतात त्याप्रमाणे आता परिस्थिती कलियुगाची आहे, आयुष्यमान कमी आहे, आजूबाजूला अराजकता पसरलेली आहे। जसं त्यांनी सांगितलं की काय धर्माला ग्लानी येते आणि खूप अनाचार होतो, त्या सगळ्यांना खलांना संपवण्यासाठी भगवंताचा अवतार होतो। त्याच्यामध्ये भगवंताने अवतार घेताना, श्रीकृष्णाचा अवतार घेताना कोणासाठी आले होते? खूप दैत्य मारायचे होते, म्हणून त्यांनी काय केलं, एकच होता त्या एकाला त्यांनी जिवंत ठेवलेलं। त्याने खूप वेळा 16 वेळा त्याच्यावर आक्रमण केले, पण त्याने सगळ्यांना मारला, फक्त त्याला एकट्याला सोडलं। तो पुन्हा काय करायचा, पुन्हा सगळ्यांना गोळा करून घ्यायचा, पुन्हा आक्रमण करायचं, बाकी सगळ्यांना मारायचं, पुन्हा त्याला सोडायचं। म्हणजे भगवंताचं काम काय होतं, सोपं होतं ना, सगळ्यांपर्यंत जाऊन मारामारी करायची गरज नाही, एकाला सोडला की तो सगळ्या वाईटाने घेऊन यायचा, हा सगळ्यांना मारायचा, फक्त त्याला सोडायचा आणि त्याला जाऊन द्यायचं। अशा प्रकारे भगवंत म्हणून सांगितलं की भगवंत येतो आणि त्याच्याप्रमाणे। पण मग आपण काय करायचं, तर आपण आपला प्रयत्न, आपल्याला जो मार्ग संतांनी सांगितला किंवा वेदांनी सांगितला आहे, संतांनी तो सहज सुलभ करून आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये मांडला, तोच मांडायचा एक प्रयत्न करणार आहे। त्याच्यामध्ये कठोपनिषद, सरांनी ईशावास्योपनिषद घेतलं तर कठोपनिषद काय आहे आणि त्याची कालापर्यंत, जसं आपण पाहिलं की हा वेदाचाच भाग आहे उपनिषद म्हणजे, कारण वेदामध्ये कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, त्यातला ज्ञानकांडाला वेदांत असं म्हणून त्याच्यामध्ये उपनिषदांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो। तर आपण जी प्रार्थना घेतली, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै, त्याचा थोडक्यात अर्थ सांगतो आणि मग कठोपनिषदाला सुरुवात होतो। सहसा आपल्याकडे आपल्या तालुक्यात पाहिलं असेल तर जेवणापूर्वी प्रार्थना म्हणून हा श्लोक साधारण आपल्या तालुक्यामध्ये बोलला जातो, पण त्याचा अर्थ सहसा आपल्याला माहित नाही, त्याच्यामध्ये फक्त भुनक्तु शब्द आला आहे म्हणून फक्त आपण म्हणत असतो, पण त्याचा अर्थ करणं आपल्याला खूप खूप महत्वाचं आहे। काही गोष्टी खूप सोप्या आहेत, आपल्याला त्या कठीण का सांगितल्या, का तर आपल्याला त्यातलं पुण्य मिळू नये असंच लोकांना वाटतं, किंवा
जे या अशा खुर्च्यांवर बसतात, आता म्हणाले की काय सूज आले जी सूज, त्यांना काय वाटतं की त्यांना मिळणारं जे मानधन आहे ते अबाधित कसं राहील, की मी जे सांगतो ते खूप कठीण आहे, तुम्हाला काही कळणार नाही, फक्त मी सांगतोय तुम्ही ऐका, म्हणजे तुम्ही अभ्यास करूच नका, कारण तो केला तर तुम्ही या खुर्चीवर आलात तर आम्हाला आमचं स्थान टिकेल का, अशी साधारण मला दिसणारी परिस्थिती आहे. की का शिकू नका, खूप गुह्य आहे, करूच नका, संतांनी सांगितलं सोपं, नाम घ्या की झाला तुमचा उद्धार, असं आपल्याला वाटायला लागतं, कारण हे एवढं कठीण आहे का, पण खरंच काही कठीण नाही होत, फक्त आपल्याला उघडून पाहायची आवश्यकता आहे, कारण आपण अजिबात पाहिलेलंच नाहीये, त्या गोष्टी आपल्याला दुर्लभ वाटतात. आज इथे बसलेला ना अमेरिका काय वाटतं, पण तिथे गेल्यानंतर मात्र रोजच्या अंगाने लागायला गेलं तर काय ते कठीण आहे. तसं संस्कृत असंच आपल्यापासून लांब ठेवून आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवले का, तर त्यांना जे मिळालंय ते तुम्हाला मिळत नाही असंच त्यांना वाटतंय. ओम सहना भवतु म्हणजे काय आहे, तर रक्षा करा. कोण, तर एक शिक्षक बसलाय आणि विद्यार्थी बसले. आता शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघे ज्ञान घेण्यासाठी देण्यासाठी जेव्हा बसले तेव्हा तो शिक्षक आहे तो प्रार्थना काय करतो आहे, किंवा दोघे मिळून की सहना, सह म्हणजे आमच्या दोघांचे काय कर, अवतू म्हणजे काय कर, तर ईश्वराला सांगितलं की तू आमचं रक्षण कर. सहनौ भुनक्तु म्हणजे आमच्या दोघांचं एकत्र काय कर, पालन कर. आणि काय, सहवीर्यम करवावहे आम्हाला काय कर, वीर्यवान कर. आमची जी विद्या आहे ती विद्या कशी कर, तिला तेज असू दे, तेजस्विना वधित वस्तू. आम्ही जे शिकतोय ते कसं व्हायला पाहिजे, तर ते तेजस्वी व्हायला पाहिजे. आणि काय, सगळ्यात शेवटची महत्वाची, मा विद्विषावहे आम्हाला दोघांना सुद्धा एकमेकांविषयी विद्वेष किंवा द्वेष आमच्या मनामध्ये येऊ नये. ओम शांती 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 म्हणजे तिन्ही प्रकारचे जे ताप आहे त्या तिन्ही तापांची शांती व्हायला पाहिजे. आता याच्यात काय कठीण आहे, काय कठीण वाटलं, काही नाही, फक्त आपल्याला कोणी सोपं आहे म्हणून असं सांगतच नाही. ज्या दिवशी आपल्याला सांगितलं हे सोपं आहे ना त्या रस्त्यात, पण तुम्ही सांगितलं तो रस्ता ना खूप कठीण आहे, तू जाऊच नको. म्हणजे एखादा धंदा चालू केलेला माणूस असतो, आता त्याला जर तुम्ही त्याच्या धंद्याविषयी विचारायला गेला, आता त्याला कॉम्पिटिशन नको आहे, तो काय मिळतच नाही, खूप मेहनत करायला लागते पण काय फायदाच नाही का, तर त्याला वाटत असं की हा आपल्या धंद्यात आला तर पुन्हा आपल्याला कोणतरी आपल्या मिळणाऱ्या धनामध्ये कोणतरी भागीदार होईल, म्हणून तो काय सांगतो, हे आपल्याला सामान्य ज्ञानाने माहिती आहे, आपण असंच म्हणतो नको जाऊ, ते कशाला करतो, तुझं चाललंय आपलं ते बरं आहे. म्हणजे काय, आपल्याला कुठेतरी आपण त्या प्रयोजनापासून बाजूला पडतो, तर असं काही नाही आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये यायला पाहिजे. तर सनातन काल आज उद्यामध्ये काय झालं, ह्या मधल्या याच्यामध्ये सत्य तिथेच आहे, फक्त आपण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मला सोपं पाहिजे हा आपला आणि सांगणाऱ्यांचा की ते कठीण आहे, याच्यातनं आपण बाजूला पडत का करायला पाहिजे, कशासाठी, कारण मग मुळामध्ये काय लिहिलंय हे आपण पाहायला जात नाही. कुणी जरी त्याचा अनुवाद केलाय, भाषांतर केलाय, त्याला वाटेल तसं त्यातल्यामध्ये काही गोष्टी पुन्हा टाकल्या. साधं उदाहरण देतो की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, प्राकृतमध्ये लिहिली, प्राकृतमध्ये लिहिल्यानंतर नाथांना दृष्टांत दिला, मुळ्या गळ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग नाथांनी ती समाधी शोधून काढली आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे काही प्रत्येकाने आपापल्या परीने किंवा नाही सापडले म्हणून अशा प्रकारे जे त्याच्यामध्ये टाकलं होतं ते नाथांनी सगळं बाजूला केलं आणि प्रतिशुद्ध अशी ज्ञानेश्वरी केली. पण असं आपण भगवद्गीतेबद्दल कधी ऐकलंय का? असं झालं नाही. आता इथे ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेची तुलना करणं हा भाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांची त्यात काही चूक होती का, तर असंही कुठे मला म्हणायचं नाही. म्हणायचंय काय की भाषा प्राकृत आणि भाषा संस्कृत जेव्हा ज्ञानेश्वरांनी ओवीबद्ध केलेलं त्याच्यामध्ये कोणताही व्याकरणाचा जास्त बंधन नसल्यामुळे त्यातला एखादा शब्द बदलल्याने तसं कोणाला जाणवत नाही. पण भगवद्गीता ही व्यासांनी लिहिताना
छंदामध्ये टाकली, अनुष्टुप छंदामध्ये टाकली आहे, त्रिष्टुप छंद आहे. त्या छंदाला अक्षरांना महत्व आहे. किती अक्षर, ऱ्हस्व, दीर्घ किती येणार, हे काय आहे, ह्याच्यासाठी सुसूत्रता आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाची एवढी मती बुद्धी काही नाही की त्याच्यामध्ये आपला शब्द त्या व्यासांच्या शब्दात कुठेही घुसवता येईल. इथे कुठेही सिद्ध करायचं नाही की ज्ञानेश्वरीतलं ज्ञान काही कमी आहे किंवा काय, पण ह्या दोन भाषांमध्ये, त्यामुळे आजही संस्कृत टिकण्यासाठी, वेदातलं ज्ञान टिकण्यासाठी ही खूप मदत झालेली आहे. आणि जसं सरांनी यांनी बोलल्यानंतर सांगितलं की 3 वर्ण आणि हे, आता म्हणून आपल्याकडे काय, मागच्या वेळी पण आपण जाताना चर्चा केली की इथे प्रत्येकाला आपलं मत मांडायला, ते मत चुकीचं असलं तरी ते मांडायला प्रत्येकाला परवानगी आहे. त्याचं खंडन करणारही आहे. म्हणून शंकराचार्यांनी काय केलं, आपली बुद्धिमत्ता एवढी की जेव्हा आपल्या धर्माला एक स्थान कमी होते असं दिसलं, तेव्हा त्या काळात वाढत असणारे जैन आणि बौद्ध धर्म हे तेव्हा एवढ्या प्रकारे फैलावत होते की कुठेतरी आपला जो सनातन धर्म आहे तो मागे पडेल असं वाटत होतं. मग त्यांनी काय केले, बऱ्याच जणांची शास्त्रार्थ केले, चर्चा केल्या, आणि त्या चर्चेतून हेच सत्य, हे कसं त्रिकाला बाधित सत्य आहे. त्यामुळे आज याचा काही बदल झालेला आहे का, तर बदल काहीही झालेला नाही. फक्त आपण त्याच्याकडे कसं बघतोय, हे बघण्याच्या दृष्टीमुळेच आपल्याला या सगळ्यामध्ये थोडं पाहता येईल. तर कठोपनिषद ही जी आपण आजच्या याच्यासाठी निवडलेलं आहे, तर हे कठशाखेमधलं आहे म्हणून त्याला कठोपनिषद म्हणतात. आणि याच्यामध्ये यमराज आणि नचिकेता यांची एक कथा आहे. तर मग इथे लहान मुलं बसले, 4 तरी आहेत, 5 बरोबर आहे. तर तुमच्यासाठी ही कथा पण महत्वाची आहे. कारण तो नचिकेता आहे, त्याचं वय किती आहे, तो एकदम बालक आहे, साधारण 5, 7, 8, 10 जास्तीत जास्त एवढं वय आहे. आणि त्या नचिकेताने यमराजांबरोबर, म्हणजे साक्षात मृत्यूची आपण ज्यांना देवता म्हणतो किंवा त्यांना धर्मराज असेही म्हणते, दोन्ही आहे, तर धर्मराजांशी त्याचं बोलणं झालंय. ते काय बोलणं आहे ती कथा, आणि त्यातले 4 श्लोक आपण साधारण बघू, जे आपण आजच्या काळाशी काय संबंध आहे, जो आपण बघतोय ना सनातन, तो आपण बघू. म्हणजे ते कसं त्रिकाला बाधित आहे ह्याचा त्याच्यातनं आपल्याला साधारण बोध होईल. जी कठोपनिषदामध्ये 2 अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली, असे 3 भाग, असे 2 अध्याय मिळून 6 वल्ली आहेत. त्याच्या पहिल्यामध्ये त्या कथेविषयी साधारण सांगितलेलं आहे की नचिकेताचे वडील आहेत, उद्दालक नावाचे ऋषी आहेत. त्या उद्दालक ऋषींनी एक विश्वजित नावाचा यज्ञ केलेला आहे. या यज्ञामध्ये आपली सर्व संपत्ती दान करायची असं त्याचं विधान आहे. ते केल्यावरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आता ह्या यज्ञाला उद्दालक ऋषी आणि त्यांचे जे ऋषीगण आहेत ते त्या यज्ञाला बसलेले आहेत आणि त्या यज्ञाला दान देण्यासाठी म्हणून गायी दान देण्याचं विधान आहे. त्याच्यामध्ये तो नचिकेता बाजूला बसलेला आहे आणि ज्या दान देण्यासाठी गायी आणलेल्या आहेत त्या गायी त्याने पाहिल्या. आणि तो लहान किशोर वयातला मुलगा, त्याने त्या गायी पाहिल्या. त्याच्यानंतर तो असं म्हणतो ना की ज्या गायीने आपल्या आयुष्यातलं शेवटचं दूध देऊन झालंय, जे आपल्या आयुष्यातलं शेवटचं पाणी पिऊन झालेलं आहे, ज्या आपल्या आयुष्यातला शेवटचा चारा सुद्धा खाऊन झालाय, म्हणजे ज्या काहीही कामाच्या नाहीत, अशा गायी तिथे दान देण्यासाठी लावल्या. आणि ज्या चांगल्या चांगल्या गायी आहेत त्या मात्र अशा राखून ठेवलेल्या आहेत. मग तो विचार करतोय की ह्या असा आपले वडील आहेत, हे असं का करत असावेत बरं. तर त्याच्या वडिलांनी असा विचार केला होता की हा आपला मुलगा आहे, तर त्याची संपत्ती आपण वेगळी दाखवू. म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या गायी आहेत त्या आपण त्याची संपत्ती दाखवू, म्हणजे ती काय आपल्याला दान करायची गरज. आपली संपत्ती म्हणून काय करू, ज्या कामाला नाही येणार आहे अशा ज्या गायी आहेत त्या आपण दान देऊ, असा त्याच्या मनामध्ये विचार चालू होता. पण हे त्याने जाणल्यावर त्या यज्ञामध्येच त्याने त्यांना विचारलं की आता याला हे माहिती आहे की आपल्याला या यज्ञामध्ये, विश्वजित यज्ञामध्ये सगळी संपत्ती दान करायला लागते. म्हणून तो वडिलांना विचारतोय, मी पण तुमची संपत्ती आहे, तर तुम्ही मला कुणाला दान करणार आहात. आता त्याने पहिल्यांदा
न ऐकल्यासारखं उद्दालक ऋषीने सोडून दिलं. त्यांनी पुन्हा विचारलं की तुम्ही मला कोणाला दान. त्यांना थोडा राग आला होता. त्यांनी पुन्हा एकदा थोडंसं सोडलं. पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं की तुम्ही मला कोणाला दान करणार आहात. आता यज्ञामध्ये काय आहे की यज्ञामध्ये तुम्हाला क्रोध करता येत नाही. जर तुम्ही क्रोध केला तर त्या यज्ञाचं तुम्हाला पुण्यफल मिळत नाही. आपल्याला त्याचं साधं उदाहरण देताना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राम जेव्हा लहान होता तेव्हा ऋषी विश्वामित्र आले की आमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला तुमचा ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे. दशरथ तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. याच विश्वामित्राने पुढे जाऊन रामाला सगळी शस्त्रविद्या, सगळी दिव्य शस्त्र वगैरे सगळी दिली. बरोबर आहे. मग रामाला का नेलं होतं. त्यांच्याकडे सगळी शस्त्रविद्या होती की नाही विश्वामित्रांकडे. मग विश्वामित्रांनी त्या राक्षसांना न मारता रामाला का बोलवलं. त्याच्यावर त्यांनी उदाहरण दिलंय की ते यज्ञ करत होते. ते यज्ञ करत असताना ते क्रोध करू शकत नाही. ते शापाने सहज ते मारू शकत होते. पण शाप देण्यासाठी राग तर यायला पाहिजे ना. मग राग करता येत नाही म्हणून रामाला बोलवलं होतं. त्यामुळे ह्या यज्ञात राग करता येत नाही. पण तिसऱ्यांदा त्याने विचारल्यावर मात्र त्याला राग आला आणि तो म्हणाला मी तुला काय केलंय. जा मी तुला यमाला दान केलेलं आहे. आता हे बोलल्यानंतर त्यांना आपली चूक जाणवली. परंतु आता आपण काय करू शकतो. एकदा मुखातून गेलं. सगळे जे बसलेले ऋषी होते यज्ञासाठी ते सुद्धा सगळे आश्चर्यचकित झाले. आणि मग याला वाटलं की आता आपले वडील आपलं हे मत फिरवतील की काय. म्हणून तो म्हणतो की तुम्ही मला आज्ञा द्या आणि मी काय करतो तर यमराजांकडे मी जातो. त्यांना खूप वाईट वाटलं म्हणालो की आपण असं चुकीचं विधान केलं त्यामुळे आपल्या मुलाला आणि ज्याच्यासाठी म्हणून मी त्या गायी ठेवतोय आता तोच मी यमाला दिल्यानंतर ह्या सगळ्याचं काय होईल. मग तो नचिकेता यमलोकापर्यंत पोहोचला. सदेह आपला देह घेतो तिथपर्यंत. कारण त्याच्या मनामध्ये भय भीती वगैरे असं काही नव्हतं. आणि जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा यमराज हे आउटडोअर ड्युटीला गेले होते. ब्रह्मलोकामध्ये कुठेतरी गेले होते. आणि यमांना तिथे परत यायला 3 दिवस 3 रात्री लागले. तोपर्यंत तो नचिकेता तिथे 3 दिवस 3 रात्री काही न खाता पिता तो तिथे थांबला होता. आणि जेव्हा यम परत आले तेव्हा त्याचे मंत्री किंवा त्याची भार्या त्यांनी त्यांनी सांगितलं की असा असा एक अतिथी तुमच्या दारामध्ये. त्याच्यानंतर यम एवढा भयभीत झाला की एक अतिथी माझ्या घरामध्ये एवढे दिवस येऊन अन्न पाण्याविना राहिला. मग त्याच्याविषयीची खूप उदाहरणं आहेत की अतिथी जर आपल्या घरून न खाता पिता गेला तर किती तर तो आपलं असलेलं सगळं पुण्य घेऊन जातो. मग यमाला खूप भीती वाटली. मग यमाने त्याला विचारलं सांगितलं की बाबा तुम्ही बसा अतिथीचा मी सत्कार करतो आणि 3 रात्री 3 दिवस तुम्हाला इथे थांबायला लागलं. याचं मी स्वतःला पापक्षालन म्हणून तुम्हाला 3 वर देतो. ते 3 वर तुम्हाला जे हवे ते मागा. तर नचिकेता लहान होता. जेव्हा 3 वर मागायचे आहेत असं म्हटल्यानंतर मात्र त्याच्या मनात पहिलं आलं की आपले जे वडील आहेत की ते आता तिथे असतील. त्यांच्या मनामध्ये नाना विचार येत असतील आणि ह्या सगळ्या कर्मामुळे त्यांना काहीतरी बाधा नाही होणार. त्यामुळे त्याने पहिल्या की मी परत गेलो इथून तर ते मला भूतभीत तर नाही ना समजणार. कारण हा तर यमाकडे गेला होता आणि परत आला मग माझा ते स्वीकार करतील का. ह्या सगळ्या संबंधातून त्याने विचार केला. आणि पहिल्या वरामध्ये काय आपण म्हणतो की आपल्यावर काय पितृ जे ऋण आहे ते पितृऋण आपलं जाण्यासाठी तो म्हणाला काय माझ्या वडिलांची जी बुद्धी आहे ती बुद्धी तुम्ही स्थिर करा आणि त्यांच्यामध्ये जे दोष आलेले आहेत ते दोष घालून मी जेव्हा जाईल तेव्हा काय त्यांनी माझा स्वीकार केला पाहिजे. आणि त्यांच्या मनामधून हे जे काही विचार आले होते म्हणजे ऋषी असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे विकल्प आले होते. आणि हा एवढा लहान मुलगा असून सुद्धा काय योग्य अयोग्य हे मात्र त्याला कळलं होतं. त्यामुळे पहिल्या वरामध्ये त्याने काय केलं तर पहिल्या वरामध्ये त्याने आपलं पितृऋण आहे ते सगळ्यातनं तो मुक्त झाला. आणि मग यमाने सांगितलं आता तू दुसरा वर माग. मग
नचिकेता विचार करायला लागला की आपण ज्या लोकातून आलो तो लोक कसा आहे, मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये काय आहे की मनुष्याचं शरीर वृद्ध झालं, अंगम गलितम, ते झालं की तुम्हाला काही करता येत नाही, भोग घेता येत नाही, डायबिटीज झाला की गोड खाता येत नाही. तर याच्यापेक्षा मात्र त्याला एवढं ज्ञान होतं की स्वर्ग वगैरे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये काय करता येतं, काही करायची गरज नाही. जन्माला येतो तेव्हा 16 वर्षाचा असतो, म्हणजे तिथे गेला तो आयुष्यभर काय असतो, 16 वर्षाचा असतो. त्याच्यामध्ये वय वाढत नाही, काही होत नाही. मग तिथे भोग मात्र काय खूप चांगले मिळतात. फक्त इच्छा करायची, डोळे मिटायचे, इच्छा केली की हवं ते मिळतं. तर हे जे मृत्यू लोकातले लोक आहेत त्यांना जर आपण या स्वर्ग प्राप्ती करण्यासाठीचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं जर ज्ञान आपण मागून घेतलं तर काय होईल, आपल्या बरोबर सगळ्या लोकांना आपल्याला ती विद्या देता येईल. मग अशा प्रकारचा त्याने दुसरा वर मागितल्यानंतर ते म्हणाले की अशी विद्या देण्यासाठी आधी मला थोडं पाहायला लागेल की विद्या देताना गुरु आणि तो शिष्य आहे तर त्याची तेवढी पात्रता आहे का. मग त्या प्रकारे त्यांनी त्याची खूप वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा केली. परीक्षा केल्यानंतर त्यांना जाणवलं की ही विद्या देण्यासाठीचा म्हणून काय एक हुशार विद्यार्थी आहे. मग त्यांनी त्याला अग्निविद्या असं त्याचं नाव, ती अग्निविद्या आहे, ती अग्निविद्या त्या नचिकेताला दिली. आणि मग त्याला विचारलं आता सांग पुन्हा. मग त्यांनी जसं सांगितलं होतं ते तसंच्या तसं त्यांनी पुन्हा यमराजांना सांगितलं. यमराज एवढे खुश झाले की मी तुला एक एक्स्ट्रा वर देतो म्हणाले. 3 सांगितले होते ना, तर एक वर असा ना की मी तुला गिफ्ट देईल. काय तर आजपासून ही जी विद्या जिचं नाव अग्निविद्या होतं याच्या पुढे त्या विद्येला नचिकेता विद्या असं नाव ठेवलं जाईल. आता हे 2 वर झाल्यानंतर त्याला म्हणाले आता तू काय कर, पुन्हा इथे वाक्य असं आहे की तू असं समजशील की मी मागाशी दिला तो 3रा वर झाला आता संपलं, तर असं नाही. आता अजून तुझा काय 3रा वर बाकी आहे, तो 3रा वर तू माग. आता नचिकेता थोडा विचार करायला लागला की मला काय करायला लागेल या सगळ्यावर. मग त्याने विचार केल्यानंतर त्याला एक प्रश्न होता की माणसं मरतात तर तो आत्मा असतो, तो आत्मा असतो का, तो कुठे जातो, तो कसा असतो, काय असतं. तर या विषयी जे ज्ञान आहे ते ज्ञान मला द्या असा 3रा वर तो नचिकेत यमराजांकडे मागतो. हे ऐकल्यानंतर नंतर थोडे यमराज थांबतात, म्हणतात की तू हे कशाला मागतोयस, मी तुला काय 100 वर्षाचं आयुष्य देतो, पुत्र पौत्र सुवर्ण घोडे हत्ती जे हवं ते देतो, पण तू दुसरं काहीतरी माग. मग अशी महाराजांनी सांगितलं ना 2000 रुपये देतो. मग तू म्हणाले की अजून आता आपण पुढे, म्हणजे याची काय किंमत याच्यापेक्षा जास्त आहे. तसं नचिकेताला वाटलं याची किंमत काय, आपण मागतोय पण त्याच्या विरुद्ध काहीतरी दुसरं देतोय. तर त्या अर्थी तो म्हणतो की हे शरीर काय 100 वर्षापर्यंत कोण त्याचा भोग घेणार, माझी मुलं मरणार, हे मरणार, दुःख त्याच्यात आहेच. मग ते काय म्हणतात की एक काम कर, स्वर्गात जे मिळतंय ना ते मी तुला पृथ्वीवर इथे देतो, अप्सरा घोडे जे हवंय ते, कधीही काही मरणार तर तू 100 वर्ष हवे तेवढं तुला जेवढं हवं तेवढं मीच मारतो ना. मी तुला सांगतो की जेव्हा तुझी इच्छा होईल ना तेव्हा मी तुला हे करेन, पण तू दुसरं काय करेल. तेव्हा तो म्हणतो नाही, मला जे हवंय त्यालाची किंमत मला आता कळले की ते काय किमतीच्या पलीकडे आहे, तर मला काय करा, तर मला हेच हवंय. अशा प्रकारे अनेक त्याच्या पुढे वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या. त्या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र त्याला तो कुठल्याही गोष्टीला भुललेला नाही आणि तो म्हणाला की नाही, मला हेच ज्ञान हवं आहे आणि त्याच्यापेक्षा मला वेगळं काही नको. आता हे सगळं झाल्यानंतर मात्र यमराजांची खात्री पटली की हा आपण उपदेश करण्यासाठी आणि हे ज्ञान देण्यासाठी हा योग्य असा आपल्याला सापडलेला असा शिष्य आहे. तर या शिष्याला
आपण योग्य तो उपदेश केला पाहिजे. असा उपदेश करण्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्या अध्यायापर्यंत हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी उपदेश करायला सुरुवात केला. द्वितीय वल्लीमध्ये, त्या द्वितीय वल्लीमध्ये श्लोक आहे, अन्य श्रेयोन्यदुतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुषंसिनितः तयो श्रेय आददानस्य साधु भवति हेतेदार्थद प्रेयो गृहीते. आता या श्लोकामध्ये सांगताना यमराज सांगताहेत की अन्य श्रेयो अन्य एव प्रेयस्ते. आता प्रेय आणि श्रेय आपण जो विषय पाहतो की हे ज्ञान कसं आहे, कालातीत आहे. तर याच्यामध्ये सांगितलंय की श्रेय आणि प्रेय म्हणजे श्रेय म्हणजे मनुष्याचं कल्याण साधण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला काय म्हटलंय की श्रेय मार्ग, चांगला मार्ग. आणि प्रेय म्हणजे आपल्याला जो आवडतो, प्रिय वाटणारा, असं प्रिय वाटणाऱ्या भोगांचं जे साधन आहे त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग काय आहे तर प्रेय. म्हणजे अन्यत आणि नानार्थे म्हणजे वेगवेगळे फळ देणारे असे हे वेगळे वेगळे मार्ग आहेत. आणि कसे आहेत, पुरुषंस्विनितः म्हणजे पुरुषांना आकर्षित करणारे किंवा बांधून ठेवणारे असे जे हे मार्ग आहेत त्या दोघांमधला श्रेय आददानस्य म्हणजे ग्रहण करणारा, आणि मगाशी म्हणून सांगितलं तसं तर तो श्रेय आददानस्य साधू भवती म्हणजे काय होतं तर साधू भवती म्हणजे त्यांचं कल्याण होतं, म्हणजे चांगल्या मार्गाप्रती आपण. पण कोण जो श्रेयाचा मार्ग अवलंबतो त्याचं काय होतं साधू भवती म्हणजे कल्याण होतं. परंतु जो प्रेय मार्गाचा वृणीते म्हणजे जो अवलंबन करतो त्याचं काय होतं तर ही येते म्हणजे त्याचं काय मूळ लाभापासून तो काय होतो तर नष्ट होतो. आता इथे पाहण्यासारखी गोष्ट काय आहे तर श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग. तर श्रेय मार्गामध्ये त्याचे वडील ऋषी होते, सगळं होतं, पण त्याच्यामध्ये काय आली एक वासना किंवा हे आला, त्याच्यामुळे श्रेय मार्गापासून ते प्रेय मार्गावर गेले. तर आजच्या सगळ्या या स्थितीमध्ये सुद्धा काय आहे तर आपण श्रेय मार्गापासून भटकतो आणि आपण काय प्रेय मार्गाकडे आपण सतत जात असतो. आपल्या मनाला वाटतं आपण मिठाई खातो, बरोबर आहे. मग मिठाई हा काय प्रेय आहे की श्रेय आहे. त्याच्यातनं जास्ती मिठाई खाल्ल्यावर काय होते आजार होतात. पण औषध काय आहे तर श्रेय मार्ग आहे, कारण तो तुमच्या रोगांचं निवारण करतो. तर जास्ती खावं का किती खावं या सगळ्यामध्ये काय की आपल्या मनाला आवडतं ते करायचं की आपल्यासाठी चांगलं आहे ते करायचं. मग आपल्यासाठी जो चांगला आहे तो श्रेय, आपल्याला जो आवडतो तो प्रेय. पण तो चांगला असेल तर तो श्रेय होईल, पण जर तो तिथपर्यंत घेऊन जाणारा नसेल तर तो मात्र काय आहे तर तो प्रेय आहे. आपल्याला एक कथा माहिती आहे सगळ्यांना, मगाशी महाराजांनी उल्लेख केला ध्रुव. तर ध्रुवाचंही वय काय आहे फार कमी आहे. ध्रुवाच्या कथेमध्येच आपल्याला या श्रेय प्रेयाबद्दल कळतं, पण आपण त्या अनुषंगाने आपल्याला कोणीहीच ती कथा सांगितलेली नाही. ध्रुवाच्या वडिलांचं नाव काय होतं उत्तानपाद, सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे. त्या उत्तानपादाला 2 राण्या होत्या. आपण म्हणतो आवडती नावडती, त्याची नावं होती ना सुनीती सुरुची, बरोबर आहे. त्यांच्या मुलाचं नाव काय सुरुचीच्या उत्तम, आणि याचं नाव काय ध्रुव. तो उत्तानपाद नावाच्या राजाच्या ज्या 2 बायका होत्या तो राजा कोणाचा ऐकत होता सुरुची, बायको दुसरी काय सुनीती. कळतंय तुम्हाला श्रेय आणि प्रेय. तर कुणाचं ऐकायला पाहिजे, रुचीचं ऐकायला पाहिजे की नीतीचं ऐकायला पाहिजे, बरोबर आहे. तर श्रेय म्हणजे काय आणि प्रेय. आपण कधीही आपल्याला कोणी अशा कथांमध्ये ह्या नावांचं काय गांभीर्य म्हणजे ही नावं म्हणजे काय आहे
तर ह्या कथेचा भाग आहे. ती नावं ही अशीच काही आलेली नाही. मग असं घडलं होतं का की नाही घडलं होतं हे आपण त्याचा विचार सोडून देऊ. पण ती कथा निवडताना ती नावं जी ठेवली त्या नावांमध्येच त्याचं गमक आहे. तो उत्तम आहे. परंतु त्याची आई काय सांगते सुरुची की ध्रुवा, तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर काय करायला लागेल, माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल, तेव्हा तुला इथे बसायला मिळेल. तो राजा होता की नाही, त्याला काहीतरी असायला पाहिजे होतं ना की काय श्रेय आहे काय प्रेय आहे. त्याने तिथेच तिला सांगायला पाहिजे होतं नाही, पण त्याचं काय होतं ना प्रेयमान. म्हणून ध्रुवाला काय करायला लागेल, ध्रुवाला तपश्चर्या करायला लागेल. आता ह्याच गोष्टीचा अजून एक भाग सुद्धा याच्यातच येतो. तोही आलाय संदर्भ म्हणून सांगतो. पुढे 5-6 श्लोकांनी यमराज त्याला सांगतात, त्याची प्रशंसा करतात नचिकेताची की तू दृढ राहिलास, तुझ्यासमोर एवढी सगळी मी सगळं निर्माण केलं पण तरी तू आढळ राहिलास तुझ्या जागेपासून. पण असं आढळ मलाही राहता आलं नाही असं तो सांगतो. का? कारण मी सुद्धा हे यमपद घेतलं, माझ्या पुढे पण ह्याची आली आणि मी याच्यात आता शेवटपर्यंत अडकलोय, पण तू मात्र ते घेतलं नाही. तसा ध्रुव सुद्धा, ध्रुवाची थोडी आपण म्हणून फसवणूक झाली किंवा काय, तर ध्रुव आपण समजतो तसा कालातीत आहे का, तो त्या कल्पापर्यंतच ध्रुवपद आहे त्याच्याकडे. तर त्याला जे मिळालं ते आता कल्प आणि ह्या सगळ्या गोष्टी काय भागवतामध्ये त्याचं व्यवस्थित उदाहरण सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे यमराज सांगताना सांगतात की या सगळ्यांपेक्षा तू खूप माझ्याही पेक्षा तू श्रेष्ठ ठरतोस, कारण या सगळ्यामध्ये तू न अडकता फक्त परब्रह्म मागून मोक्षाप्रती जो मार्ग आहे त्याच मार्गावर तू काय राहिला अडळ. बाकीच्यांनी काहीतरी घेऊन ते त्याच्यामध्ये अडकले, तसा तू मात्र या सगळ्यामध्ये काय तू अडकला नाही. आणि आपण काय पाहतो ना, आपल्याला प्रेय मार्ग का चांगला वाटतो, त्याची पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला की आपल्याला ते दिसतंय ना, मला सांगितलं तसं आपल्याला या याच्यात दिसतंय की अनितीने वागणारे लोक आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, सगळे संपत्ती भोगतायत, आणि जो नीतीने वागतोय तो दरिद्री आहे, त्याला हवे ते शासनाकडे गेल्यावर आपल्याला त्याची प्रचिती येते की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोलीस स्टेशनला गेला तरी आपली कंप्लेंट कोण घेत नाही, बरोबर आहे. जो नीतीने वागतो त्याची मग काय असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण काय होतं ना, म्हणून आपण त्या प्रेय मार्गाकडे आपण जातो. तर हे तसं न जाता आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला त्या श्रेयाचं वरण केलं पाहिजे. आणि ते वरण करत असताना अजून एक पुढचा श्लोक आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तव संपरित्य विनिनत्ति धीरः श्रेयो हि धीरोऽपि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात् वृणीते. आता याच्यातली ते योगक्षेमात् वृणीते ह्याच्यामध्ये कारण सांगितलं की हे श्रेय आणि प्रेय हे काय आहे, तर मन जे हुशार मनुष्य म्हणजे धीर हा म्हणजे आपण ज्याला धीर म्हणतो, तो हुशार मनुष्य कसा आहे की त्याला काय वाटत असतं की मला सगळं माहिती आहे आणि त्या अभिमानाने आपण मी बरोबरच करतोय असं आपल्याला वाटत असतं. परंतु काय होतं, तर याच्यातनं तो त्या दुसऱ्या मार्गाकडे जातो. का जातो, तर त्याचा मंदो, धीर म्हणजे बुद्धिमान आणि मंद म्हणजे ज्याला बुद्धी नाही, तर तो बुद्धिमान काय करतो, तर योगक्षेमात वृणीते. आता भगवंताने अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योग म्हणजे मिळवणे, क्षेम म्हणजे टिकवणे. जे साधारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खायला प्यायला सगळं जे लागतं त्याला आपण साधारण योगक्षेम म्हणतो. तर भगवंत काय म्हणतात की अनन्याश्चिंतयन्तो मां, जो माझ्या अनन्य भावाने माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी आमची आहे. पण आपल्याकडे गाडगे महाराज बसले, ते LIC करतात, ते सांगतात योगक्षेम वहाम्यहम्, आमची LIC आहे. ती LIC काय करते, तर LICचं ब्रीदवाक्य आहे योगक्षेम वहाम्यहम्. म्हणजे जे भगवंताने सांगितलंय ना की तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काही काळजी करू नका, अनन्य भावाने तुम्ही माझी करा मग मी सगळं. तसं LIC काय सांगते, तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्ट करा, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या घरच्यांचा योगक्षेम व्हायची जबाबदारी काय
संकल्पना सुचून ती वाक्य त्या कंपनीला देणं, ह्याच्यामध्ये पण एक दूरगामी विचार आहे आपल्या सनातन संस्कृतीत. तुम्ही असा हे पाहायला जाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या संरक्षण संस्था सगळ्यांची ही अशी उपनिषदांमधूनच आल्या. शंतो वरुणहा, तर याचे मी 2-4 व्हिडिओ माझ्या याच्यामध्ये केलेले आहेत की कुठे दिसतंय खल निग्रहण आहे, म्हणजे सगळं आपलं संस्कृतच आहे. चांगलं चांगलं मिळतं ते तिकडे तिकडे वापरलेलं आहे. आता माझ्या हे पाहिलं, माझ्या एका मित्रांनी त्यांच्या शाळेचं ब्रीदवाक्य होतं योग कर्मसु कौशल्य. त्यांनी हा पण गीतेत आहे म्हटलं, हो हाही गीतेत आहे. त्यामुळे काय होतं ना की असं पाहिल्यानंतर मात्र एक लोकांची हे वाढत जाते की अरे हे त्यातलं आहे, हे त्यातलं, हे कुठेतरी आपल्याला कळायला पाहिजे आपण वाचतो ते कुठून आलं. ही जिज्ञासा जर आपल्याकडे यायला लागली ना, हे कुठून येत आहे की आपोआप आत्ताच्या ह्याच्यात त्यांनी म्हटलं की आपण काय करू शकतो. तर जिज्ञासा वृत्ती आहे, म्हणजे मी एवढं समजतो की मुमुक्षता येण्यासाठी जी 4 सांगितले आहेत ना, विवेक, वैराग्य वगैरे, ते करण्याचा फक्त आपण प्रयत्न ठेवू. ते सद्गुरू कधी भेटतील त्याची फक्त जर तळमळ आपल्या आतमध्ये निर्माण झाली ना, तर ते पण भेटीसाठी थांबलेलेच असतात शिष्याच्या. फक्त आपली तेवढी उत्कटता आणि आपण आपलं ज्ञान हे जर आपल्या प्रयत्नांनी वाढवलं तर नक्की होऊ शकतं. मगाशी म्हणताना एक छोटासा मुद्दा राहून जाईल म्हणून मगाशी त्यांनी गुरुजींनी पण त्याचं उदाहरण दिलं की 4था वर्ण आहे किंवा स्त्रिया आहे, त्यांना वेदांचा अधिकार आहे की नाही आहे वगैरे वगैरे म्हणून. तर वेदांमधल्या अनेक गोष्टी आहेत त्या सुद्धा जर स्त्रियांनी, म्हणजे मैत्री गार्गींचा संवाद जर हा वेदाचा संवाद असू शकतो, तर मग त्यांना बंधन कसं असू शकतं, हा फक्त माझा एक प्रश्न आहे. म्हणजे मी काही त्याच्या मध्ये जात नाही की ते काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. पण जिथे उपनिषदामध्ये याज्ञवल्क आणि मैत्रेयी गार्गी यांचा जर संवाद आहे आणि ब्रह्मज्ञानी कोण आहे म्हणून असा जनकाने जेव्हा जो कोणी आहे त्याने ह्या गायी घेऊन जाव्यात असं जेव्हा ओपन चॅलेंज देतो, तेव्हा सगळे हरल्यानंतर गार्गी जेव्हा याज्ञवल्क्याबरोबर प्रश्न उत्तर करतो, मग त्या गार्गीचा स्वतःचा आश्रम होता आणि तिच्या बहिणीची मुलगी असलेली मैत्री जर तिथे शिकत होती असे आपल्या वेद किंवा आपल्या उपनिषदांचा संदर्भ असताना, मग असे म्हणणारे लोक कुठून येतात किंवा त्याला मध्ये कुठे काय व्यवस्था निर्माण झाली किंवा काळाच्या कुठे गेलं हे शोधणं कोणीतरी गरजेचं आहे. जमलं तर त्याचा अभ्यास कोणीतरी करेल, नाही तर आपण करू. पण अशा गोष्टी येतील की स्त्रियांना अधिकार नाही असं म्हणणं थोडं मला उचित वाटत नाही, कारण मी हा रेफरन्स बघतो की इथे जर सगळं होतं तर मग त्याच्यानंतर कोणी तर अनेक मी पुढे झालं तर मनुस्मृती झाली असेल किंवा काय याच्यातनं त्यांनी त्या काळानुसार काही बदल केले का तेव्हाच्या आणि मग ते पुढे आलं का, अशा पद्धतीने ते होऊ शकतं. आता आपण जे बघतो की श्रेय आणि प्रेय याच्यामध्ये काय होतं तर एक आहे की योगक्षेम. काय होतं ना की आपण स्मशान वैराग्य ज्याला म्हणतो ना की स्मशानात गेल्यावर आपल्याला वाटायला लागतं सगळेजणच मरणार आहे, बरोबर, सगळं आपण तिथून आंघोळ करून झाला की तो आपल्या कामाला लागतो. तसं क्षणासाठी आपल्याला श्रेय मार्गाबद्दल सगळं वाटतं, तो सगळं कीर्तनात सगळं ऐकतो, इथून गेला सगळं, घरी गेला बायका म्हणतो भाजी घेऊन यायची ही की आपलं सगळं श्रेय आहे ते कसं प्रेय मार्गात गेलं. मग किंवा ह्या दोन्ही गोष्टी आहेत की तुम्हाला अडकवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची ही आहे, त्याला आपण काय म्हणतो तर ते श्रेय जे आहे ते आपल्याला आपल्या त्या बाजूला घेऊन जात. मग हे आता परिस्थिती बदललेली आहे का याची, तर नचिकेताची परिस्थिती आताच्या परिस्थिती याच्यामध्ये काही फरक पडलेला आपल्याला काहीही दिसत नाही, कारण हे आजही ऍप्लिकेबल आहे. आजही आजच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशाच घडत आहेत. म्हणजे हे ज्ञान आहे ते काय आहे तर सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. ते आजही तुम्हाला हे अडगळीत टाकण्यासारखं असं नाहीये. आजही त्याला तुमच्या व्यवहारात किंवा परमार्थात दोन्हीमध्ये तुम्हाला याचं नित्य असं त्याच्यातनं आपल्याला हे मिळणार आहे. आणि मग हा प्रश्न असून लोक
तो मार्ग मी न निवडता प्रेय मार्ग का निवडता, तर त्याचा हे आहे की योगक्षेमा वृणीते, त्याच्यामुळे काय होतं तर हे आपल्या मार्गापासून भटकतात आणि मग दूरदृष्टी असणारा माणूस मात्र काय होतो, तो मात्र याच्यामध्ये टिकतो. जसं आपण आता पाहिलं की काळानुरूप काय होतं तर बदलत जातो. वारकरी संप्रदायामध्ये आपण सांगितलं तसं की काय होतं, वेशाला खूप महत्व आहे. मी टोपी घातली पाहिजे, स्वच्छ पांढरा पदरा घातला पाहिजे, लेंगा घातला पाहिजे, धोतर नेसलं पाहिजे, गंध लावला पाहिजे. पण ही सगळी काय आहे तर ही बाह्य लक्षणं आहेत, त्यांच्यावर आपण खूप जास्त, पण त्याच्यामध्ये सांगितलेला आचार विचार आहे त्याची आपण किती हे करतो, तर त्याच्याबद्दलचं फारसं ज्ञान आपण ऐकतही नाही आणि आचरणात सुद्धा आणत नाही. इथे बसायच्या पूर्वी आमची एक 5 मिनिटं चर्चा चालू होती, तेव्हा त्यांनी एक उत्तम वाक्य सांगितलं की मी इथे बसल्यानंतर मी काय सांगतो, तर जे मी अनुभवातनं पचवलेलं आहे, जे मला कळलेलं आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मी जे नुसतं ऐकलेलं आहे आणि ते ज्ञान आहे की नाही याच्याबद्दल जेव्हा मला स्वतःला त्याबद्दल काही माहिती नाही, ती जर आपण सांगितली की हे असं करा, तर त्याच्यावर ऐकणारा समोरचा आहे तो तेवढा विश्वास ठेवेल का? कारण ते आपल्या ज्ञानातनं स्वानुभवात एकतरी ओवी काय वाचावी लिहिलंय का, एकतरी ओवी अनुभवावी. जर त्या ओवीचा आपल्याला अनुभव आलेला असेल किंवा त्या तत्वज्ञानाचा आपल्याला अनुभव आला असेल तरच आपण मात्र आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, आपण काय करू शकतो तर आपण या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामध्ये एकच मगाशी आलेल्या विषयाप्रमाणे की काय तर या सगळ्याला कारण काय आहे तर अविद्या आणि विद्या. आणि याच्यामुळे काय होते तर आपली एक फसगत होते. आपण पहिल्यांदा त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला ते काय वाटतं श्रेयस्कर वाटतं. त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये राजस आणि तामसी अशा 2 विषयावर विषयेंद्रिय संयोगा यत् तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. या गोष्टी आहेत त्या कशा आहेत तर दिसायला यत् तदग्रे विषयेंद्रिय संयोगा यत् तदग्रे मृतोपमं, म्हणजे या सुरुवातीला कशा वाटतात अमृतासारख्या वाटतात. परिणामे विषमिव, परिणाम मात्र कशासारख्या करतात तर विषासारख्या करतात. म्हणजे हा जो प्रेय मार्ग आहे हा दिसायला कसा आहे अमृतासारखा वाटतो पण परिणामे विषमिव. पण त्या उलट यत् तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादज. पण हा श्रेय मार्ग आहे हा सुरुवातीला कसा वाटतो हा यत् तदग्रे विषमिव, हा सुरुवातीला अग्र म्हणजे सुरुवातीला कसा वाटतो विषासारखा वाटतो. तर परिणामे अमृतोपम, त्यामुळे त्याचा परिणाम कसा होतो तर अमृतासारखा होतो. त्यामुळे कठोपनिषदातली ही जी कथा होती त्याच्या निमित्ताने श्रेय आणि प्रेय हा आजही कसा कालाच्या संगतीत चाललाय. तर आपण त्यातून काय घ्यायला पाहिजे, जर आपण त्या श्रेय आणि प्रेयाला वर्गीकरण करून बरोबर कॅच करता आलं तर आजही आपल्याला आपले हे मार्ग हे आहेत ते कसे प्रशस्त आहेत आणि आपण हे सगळे करू शकतो आणि आपल्याला ते श्रेयस्कर ठरते. त्यामुळे झालेली जी सेवा आहे ती सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून हे इथेच सांगतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.